नमस्कार. आज आपण तूप बनवण्याची एकदम सोपी पद्धत बघणार आहोत. ही साय आहे जी मी 8 दिवस जमा केलेली आहे, म्हणजे साचवलेली आहे. ती 2 तास अगोदरच फ्रीज मधून काढून ठेवायची बाहेर. चला तर मग आपण झटपट तूप बनवूयात. यात पाणी न टाकता याला छान असं फेटून घ्यायचं. याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही सुरुवातीला. ते पाणी टाकल्याने काय होतं, ते लोण्याचा गोळा आहे ना, तो पटकन वरती येत नाही. पाणी न टाकताच याला फेटून घ्यायचं. ही बघा, मी ही रवी वापरली, तुम्ही दुसरी पण वापरू शकता. पाणी न टाकता जर याला फेटून घेतलं तर लोण्याचा गोळा ना खूप लवकर वरती येत असतो. हे बघा, हे किती फास्ट मध्ये घट्ट व्हायला लागलं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मी तुम्हाला मध्ये मध्ये महत्वाचे टिप्स सांगणार आहे, ज्या कोणी तिथं सांगत नाही. हे बघा कसं घट्ट व्हायला लागलं. जोपर्यंत लोण्याचा गोळा वरती येत नाही ना, तोपर्यंत यात अजिबात पाणी ओतायचं नाही. हे बघा, मी व्हिडिओ कुठला पण स्किप केलं नाही. हे बघा, तुम्ही बघू शकताय. हे बघा, याला जे पाणी सुटलं ना, हे ताक आहे. हे बघा, ताक खाली राहिला आणि दोन्ही पूर्ण वरती आलेला आहे. आता आपण यात पाणी टाकू शकतो. हे बघा, हे बघा, ताक पूर्ण मध्ये राहिला आणि लोणी वरती आलेला आहे. तर आता याला आपण पाण्याने धुवू शकतो. ही जर रवी वापरली ना, याने लई फास्ट मध्ये तुमचं लोणी वरती येईल. किंवा तुम्ही इतर बी वापरू शकता. हे बघा, आपलं लोणी तयार झालेलं आहे. वा, मस्त मधुरताईचं, मस्त जबरदस्त छान मधुरताईची डायलॉग मारते. हे बघा, मस्त अफलातून. हे आपलं लोणी आता तयार झालेलं आहे. तुम्ही 2-3 वेळा हे धुवू शकता लोणी, कारण की आता हे लोणी ना पाण्यामध्ये मिक्स होत नाही. आता यात किती काही पाणी जरी ओतलं ना, तरी लोणी वरती येतं आणि पाणी हे खालीच राहतं. हे बघा, ही ताक आहे, हे टाकून द्यायचं नाही. ताकाचं महत्व आपल्याला माहितीच आहे. ताकाची कढी वगैरे छान छान. ताकाची कढी पण भरपूर लोकांना आवडते आणि ताक प्यायला पण खूप पौष्टिक असते, म्हणून हे टाकून द्यायचं नाही. आता हे लोणी आपण धुवून काढू. हे जे लोणी धुतो ना आपण, जे पाणी निघतं, हे पण ताकच आहे.
बघा धुतल्यावर लोण्याचा गोळा कसा दिसतोय, एकदम छान दिसतोय ना, जबरदस्त. हे आपलं लोणी तयार झालं. आता आपण याला शिजवून घ्यावूया, म्हणजे याचं तूप तयार होते. चला तर मग आपण आता गॅस चालू करूयात. हे बघा लोणी आता विरघळायला लागलं. आणि लोणी शिजवताना कधी पण पातेलं मोठं घ्यायचं, कारण लोणी पण उतू जाते. बघा ही विरघळायला लागलं आता. मस्त हा मस्त काकूची डाळ. माझ्या मुलीला खूप आवडते काकूची डाळ. ती सारखी म्हणत असते मस्त हा मस्त. बघा आता आपलं लोणी शिजायला लागलं. त्याला जास्त भांडे पण लागत नाही, जास्त भांडे ठरवायची आवश्यकता पण नाही. ज्यात आपण साय काढून ठेवली ना, या साय जमा करतो आपण रोज 8 दिवसाची साठवतो. बस त्यामध्येच लोणी फेटून घ्यायचं. ती साय फेटून त्याचं लोणी तयार करायचं. आणि फक्त लोणी शिजवण्यासाठी मोठं पातेलं घ्यायचं. ते बारीक पातेलं शिजवू नये, कारण की ते लगेच उतू जातं. हे बघा लोणी आता विरघळत आलेलं आहे. यामध्ये काहीही टाकायचं नाही. कोणी सांगतं मीठ टाकल्यावर लवकर लोणी बाहेर येतं, पण ते चुकीची प्रोसेस आहे. त्याने मीठ टाकल्याने लोणी पटकन बाहेर येत नाही. त्यामुळे लोणी तयार करताना काहीही टाकू नका. हे बघा आता याला फेस यायला चालू झाला. तुम्ही लोणी शिजवताना गॅसची पॉवर मिडियम पण ठेवू शकता. मी फुल केलेली आहे, कारण की मला हा व्हिडिओ जरा जास्त लांबवायचा नाही आहे. जेवढा पटकन होईल तेवढा तुमचा टाइम वाचेल. आणि साय साठवताना जेणेकरून ती फ्रीजमध्येच ठेवावी.
फ्रीजरमध्ये ठेवू नये. फ्रीजरमध्ये ठेवलं तर काय होतंय, त्याचा एकदम बर्फाचा गोळा तयार होतो. म्हणून फ्रीजमध्येच ठेवायचं शक्यतो. आणि जेव्हाही आपल्याला तूप बनवायचं असेल तेव्हा ते फ्रीजमधून 2 ते 3 तास अगोदरच काढून ठेवायचं. म्हणजे जे आपलं रूमचं जे टेम्परेचर असते ना, ते टेम्परेचर त्याला मिळतं. हे बघा, आता हे घट्ट व्हायला लागलं. आता लवकरच आपलं तूप तयार होईल. हे सारखं हलवायचं, कारण की हे खाली लागते ते जेणेकरून लागू नये, त्याच्यामुळे हे सारखं असं हलवत राहायचं. मग तसं एक करपणार नाही ते. हे बघा, सुरुवातीला घट्ट झालं होतं, आता परत पातळ व्हायला लागलं. याच्यामुळे दाखवतो, कारण की कोणी कोणी जेव्हा पहिली वेळेसच तूप करायला जातं तेव्हा घाबरते जरा, हे काय व्हायला लागलं, हे कसं व्हायला लागलं. हे बघा, अगोदर घट्ट झालं होतं पण आता याला तूप सुटायला लागलं. जेव्हा याला बुडबुडे चालू होतात ना यायला, तेव्हा समजायचं आपलं तूप पूर्णपणे तयार झालेलं आहे. बघा, एकदम कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने आपलं तूप तयार होत आहे. हे बघा, याला बुडबुडे सुटायला लागले. हे बघा, अशी बुडबुड सुटले की आपण समजून जायचं की आपलं तूप पूर्णपणे तयार आहे. याला पूर्णपणे अशी बुडबुड सुटलेली आहेत. आपलं तूप आता एकदम तयार आहे, तर आपण गॅस बंद करू शकतो. अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालं आहे. हे बघा, बघा तर मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने आपण तूप तयार केला. काही टिप्स पण मी सांगितलेल्या आहेत, त्या फॉलो करायच्या. आता हे तूप सध्याच नाही तर 5-10 मिनिटाच्या नंतर चाळणीने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर आपलं तूप पूर्णपणे तयार झालं.